नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्यांनी. दरम्यान धंगेकर विरुद्ध मोहोळ हा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू. सूत्रांची माहिती तर 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार. सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता. धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जैन बोर्डिंगचा अहवाल मुंबईला पाठवला. सूत्रांची माहिती तर या अहवालात मंदिर असल्याचं नमूद. 26 तारखेला धर्मादाय आयुक्तांसमोर पुन्हा सुनावणी होणार. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका. तर मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, मुनींचा इशारा. कि अभी तो शर्म की बात है कि जो यहाँ के पालक मंत्री हैं उनको पहले आना चाहिए था पालन करने के लिए, पर अभी तक उनको पता भी नहीं चला है, जबकि मैंने उनको भी आह्वान किया है। जो हमारे ये मंत्री भी आए हैं तो उनने आने में देर कर दी है। धंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रात नो मागणी. तर जैन बोर्डिंग प्रकरणी धंगेकरांचं अमित शहा, फडणवीस आणि अजित पवारांना सुद्धा पत्र. महायुतीमध्ये दंगा करायचा नाही असा धंगेकरांना सल्ला दिलाय. शिंदेंची प्रतिक्रिया. शिवाय धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, त्यांची भूमिका भाजप विरोधात नाही, हे धंगेकरांनी आधीच स्पष्ट केलंय. शिंदेंची माहिती. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही. सोमवारपर्यंत जमिनीचे सर्व कागदपत्र कायदेशीररित्या जैन समूहाकडे सुपूर्द न केल्यास मंगळवारी बॉम्ब पडणार. धंगेकरांचा मोहोळांना थेट इशारा. तर जैन बांधवांनी मुरलीधर मोहोळ यांना हाकलल्याचाही आरोप. त्यांनी हे मंदिर सोमवारपर्यंत हे मंदिराचे सगळे कागदपत्र हे समाजाला लिगली ताब्यात जर नाही दिले तर मंगळवारी तुम्ही बॉम्ब बघा कसा पडतोय. जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार. उद्यापासून जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत धंगेकर बेमुदत धरणं आंदोलनाच्या पवित्र्यात. मोहोळांचा राजीनामा घेतला पाहिजे. मोहोळांनी कारनामे केलेत आणि त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. वडेट्टीवारांची टीका. मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. नाशिकमध्ये उद्या जैन समाजाकडून मोर्चा काढला जाणार. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक. विरोधी पक्षांकडून सुद्धा जैन समाजाच्या मोर्चाला पाठिंबा असल्याची माहिती. आता फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका. महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही. फलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप फेटाळले. तर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचाही इशारा. रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. हे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे, तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही. दरम्यान महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी PSI गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाला. PSI गोपाल बदनेने डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप. तर ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप. सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा. फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंचा संवाद. तर खचून जाऊ नका, मी तुमच्यासोबत. सुळेंकडून पीडित कुटुंबियांचं सांत्वन. SITकडे तपास द्यावा, पीडित कुटुंबाची सुळेंकडे मागणी. धनंजय मुंडेंनी पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबांची या ठिकाणी भेट घेतली. तर SIT मार्फत सखोल चौकशीची कुटुंबियांची मागणी. महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ही हत्या आहे. सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांचा मोठा आरोप. माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या PAची चौकशी व्हावी, बांगर यांची मागणी.
माझं तर ठाम मत आहे, ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. जो काय स्थानिकचे पोलीस अधिकारी आहे, तो महाडिक नावाचा जो पण SP तिथं DSP होते, ते काय बदने म्हणून तो का मेन मुख्य आरोपी आहे. हे सर्व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चौकशा केल्या पाहिजेत. एका महिला डॉक्टरवर दबाव टाकणाऱ्या सोबतच फडणवीस आज व्यासपीठावर, तर महायुती सरकार चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार. फडणवीसांच्या फलटण दौऱ्यावरून अंबादास दानवेंची टीका. राज्याचे मुख्यमंत्री अशा व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करणं हे मला असं वाटतं या फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये अतिशय दुर्दैवी म्हणता येईल. चारित्र्यराव शिंतोडे, डॉक्टर संपदा मुंडे यांच्या उडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर महिला डॉक्टरला वर्षभर पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जायची? 82 PM रिपोर्टचा गठ्ठा डॉक्टर महिलेच्या रूममध्ये आढळलाय. तर महिला डॉक्टरवर बदनामी करण्याचं हे कारस्थान सुरू आहे. बदने चुकीची कामं करण्यासाठी दबाव टाकत होता, सुरेश धसांचा आरोप. सतत तिला पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जात होती? तर 82 PM रिपोर्टचा गठ्ठा मुलीच्या त्या राहत्या रूममध्ये सापडलेला आहे.